नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मित्रो, आज सातारामध्ये येताना अतिशय आनंद होतोय की शिवरायांनी स्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीमध्ये आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक इलेक्शनच्या निमित्ताने समर्थ पॅनलच्या प्रचारासाठी आम्ही इथं आलो आहे. आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स सातारकर आमच्या समाजाने दिलेला आहे. गेली 10 वर्षे मी महामंडळाध्यक्ष असताना 50 वर्ष मागणी असलेल्या साताऱ्यातील ऑफिसची सुरुवात मी केली. येथील कलावंतांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा म्हणून ऑफिस चालू केलं. परंतु दुर्दैवाने आमचे सहकारी अण्णा देशपांडे हे कैलासवासी झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव महेश देशपांडे हे ऑफिस चालवत होते. परंतु आमची जी अपेक्षा होती, ज्याप्रमाणे कोल्हापूर असेल, सावंतवाडी असेल, पुणे असेल, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, बीड हे ऑफिस ज्या प्रकारे ॲक्टिव्हिटी करतात, चालतात, त्याप्रमाणे सातारा एवढी चांगली नगरी असताना हे ऑफिस सुरू करूनही व्यवस्थित चाललं नाही. त्याबद्दल सर्वप्रथम मी सभासदांची माफी मागतो. कारण सातारामध्ये अनेक शूटिंग येतात, परंतु स्थानिक कलावंतांना काम मिळत नाही, सभासदांना काम मिळत नाही. मोठा प्रश्न इथे उपस्थित केला गेला. त्याचबरोबर या सभासदांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा असतात, ॲक्टिंग कार्यशाळा असते, टेक्निशियनसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा असतात. सातारमध्ये निर्माते नाही आहेत, त्यांचे निर्माते घडावेत, नवीन येणाऱ्या निर्मात्यांची फसवणूक होऊ नये यासाठी निर्मात्यांची कार्यशाळा, अशा अनेक गोष्टी आम्ही इतर शहरामध्ये राबवतो. परंतु साताऱ्यामध्ये दुर्दैवाने कुठल्याच गोष्टी झालेल्या नाही. अतिशय स्टाफ नसलेल्या, कधी ऑफिस बंद असतं, वेळेवर हिशोब नाही, यामुळे सातारचं ऑफिस बंद पडण्याच्या मार्गावर आहे. परंतु या माध्यमातून मी आज पूर्ण ग्वाही देतो की सातारचं सुसज्ज असं ऑफिस हे नवीन ठिकाणी आहे, त्या ठिकाणचं ऑफिस आम्ही बदलणार आहोत. नवीन ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि भावी संचालक वासू पाटील आणि दीपक देशमुख जे सिनियर निर्माते अनुभवी आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली सातारचं एक सुसज्ज मध्यवर्ती ठिकाणी आम्ही ऑफिस चालू करू, जिथं महामंडळाचा ऑफिशियल स्टाफ असेल, कलावंतांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील, ज्युनियर आर्टिस्ट असतील यांच्या पेमेंटचा प्रॉब्लेम असेल, टेक्निशियनचा पेमेंटचा प्रॉब्लेम असेल, सिरियलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या पेमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह असेल, या सर्व गोष्टी लवादामार्फत इथेच सॉल्व्ह केल्या जातील. कडक असं नियोजन आम्ही सातारामध्ये करू. फक्त प्रसिद्धीसाठी ग्रुप काढून फक्त स्वतःचं कौतुक घेण्याचं काम तिथले लोक करणार नाहीत. दीपकजी आणि वासू पाटील त्यासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु ज्या अपेक्षेने आम्ही महेश देशपांडेंच्या हातात ही चावी दिली होती ती पार पाडू शकले नाहीत. त्यामुळे आपण कुठल्याही बोलतापांना बळी न पडता, सातारा एवढा मोठा प्रदेश आहे जिथे एक चांगली चित्रनगरी होऊ शकते, अनेक शूटिंग येतात आणि या भागामध्ये अतिशय नैसर्गिकदृष्ट्या नटलेला प्रदेश आहे. उदयन महाराज, बाबाराजे यांच्यासारखी व्यक्तिमत्व पाठीशी आहे. शिवरायांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या शहरामध्ये निश्चितच सर्व शासन इथल्या कलाकारांच्या पाठीशी असतं. असंख्य हिंदी चित्रपट, साऊथचे चित्रपट इथं शूटिंग करण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु त्यासाठी यंत्रणा उभा करणे हे आम्ही निश्चित प्रयत्न करू. आपण आपल्या प्रचंड बहुमताने आमच्या पतंग या चिन्हावर सर्वांनी शिक्का मारायचा आणि 14च्या 14 उमेदवारांना बहुमताने विजय करा, एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू. शेवटचा फक्त मी समर्थ पॅनलमधून जसं ठामपणाने आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राने ठरवलंय की आमचे भावी अध्यक्ष, आता विद्यमान अध्यक्ष तर आमचे मेघराजराजे भोसलेच आहेत, पण आमचे भावी अध्यक्ष सुद्धा मेघराजराजे भोसले हेच असणार आहेत. फक्त विरोधकांना एकच विनंती आहे की त्यांनी त्यांच्या अध्यक्षाचं नाव डिक्लेअर करावं. कारण मोठ बांधलेली, एकमुखानं मोठ बांधलेली म्हणजे समर्थ पॅनल आणि गोळा करून बांधलेली मोळी म्हणजे मी नाव घेतले आता, तर त्यांनी डिक्लेअर करावं की त्यांचा अध्यक्ष कोण. मी चॅलेंज देतो तुम्हाला, त्यांनी जर ह्या 4 दिवसामध्ये नाव सांगितलं ना तर मी म्हणत आहे कर म्हणून सांगतो की साताऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आत्तापर्यंत, आणि सातारा ही दीपक बाईंनी सांगितल्या पद्धतीनं सॉलिवूड आपल्याला करायचाच आहे. याबद्दल मी एक शब्द बोलतो. माननीय शिवराजे भोसले बांधकाम सभापती यांनी मला आदेश दिले की मेघराजजी भोसले यांना तुम्ही सहकार्य करा आणि साताऱ्याचं सॉलिवूड करून घ्या, आणि मी काय लागेल ते मदत माझ्या बांधकाम माध्यमातून तुम्हाला असेल तर मी जरूर पूर्ण करीन. आणि मेघराजजी स्वतः स्वयंभू आहेत की आपल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा विकास करता करता साताऱ्याकडे त्यांचं लक्ष गेलेलं आहे. त्यांचे मोठे मी आभार मानतो आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे सुद्धा आभार मानतो की साताऱ्याचं सॉलिवूड करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा राहील. या दोघांचा धन्यवाद. जय महाराष्ट्र.